छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। राजमाता जिजासाहेब माता की जय। अण्णासाहेब पाटील की जय। जय मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। भारतीय मराठा महासंघाचा जय असो, अखिल भारतीय मराठा महासंघाचा मागून वडा पहिला हे ते दूर जाऊ दे मागच्या बाजूला थोड्या वेळ येणार आहे 12:30 आता काय करा, सगळे ग्रुप फोटो काढू. नारळ फोडून घे नाही सगळेच नंतर थांबू आणि सगळे सर्व महिला भगिनींना मी या ठिकाणी विनंती करतो, आदरणीय कोलकर साहेबांचा सन्मान आपण ग्रामपंचायतीच्या आणि आपल्या गावच्या परंपरेनुसार औक्षण करून करण्याची कृपा करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजासाहेब माता की एक मराठा एक मराठा. सर्व महिला भगिनींना विनंती करतो, आदरणीय राजेंद्रजी कोलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कृपया आपण औक्षण करण्यासाठी या ठिकाणी येण्याची कृपा करा. काय कार्यक्रम काय होतं कधी तसं आहे घटना घडली. गावातील ग्रामस्थांची आरतीला सुरुवात होते. सर्वांनी आपल्या जागेवर उभे राहण्याची कृपा करा. ग्रामस्थांची विनंती, सर्वांनी आपल्या जागेवरती उभे राहण्याची कृपा करा. निराकार तुझ्या आरतीला नवी लक्षद्वीप कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. ओम गणपते नमः ओम गणपते नमः ओम गणपते नमः. सुखकर्ता विभर्ता वार्ता विनाशी योगी पुरुषी प्रेम सुभागराजी सर्वांगी Thank you.
जे मंत्री मोदी आहेत ना कमलनाथ आमचे आणि गोळे यांना 4-4 प्रस्ताव आम्ही दिलेले आहेत. पाठपुरावा भरपूर केलेला आहे, पण आम्हाला नाही अजून काय. छत्रपती शिवाजी महाराज अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांना त्रिवार वंदन करून ग्रामपंचायत भाटघरमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची शाखा आज या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर मी जाहीर करतो. सगळ्यात काल जी महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि सोशल मीडिया चॅनल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीच्या बातम्या तुम्हाला सोशल मीडिया फेसबुकवर इंस्टाग्रामवर सगळ्या लहान लहान मुलांपर्यंत आता मोबाईल हातात गेल्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण असुरक्षिततेचं झालेलं आहे या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. 2.5-3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिथं शेणामध्ये जर प्रेत तो माणूस टाकत असेल तर एवढा विकृत माणूस कशा पद्धतीचा इथे राहू शकतो हा गंभीर प्रश्न आहे. 2-3 दिवस ह्याच विषयाची चर्चा आहे. काल सुद्धा चाकणला 3-4 वर्षाच्या मुलाला एका 16 वर्षाच्या मुलाने खलास करून टाकलं, गळात शिरून टाकलं. म्हणजे गुन्हेगाराचं वय पूर्वी 18-20 वर्षाचं होतं, अत्याचार करणाऱ्याचं वय 40 होतं, ते आता 65-70-80 वर गेले आणि इकडे कमी होत चाललंय. याचं एक निरीक्षण एक समाज म्हणून आपण तुम्ही करण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे. जेवढे काल सुप्रीम कोर्टापासून तर आपल्या जिल्हा न्यायालयापर्यंत जेवढे न्यायाधीश रिटायर्ड झाले, आता या रिटायर्ड न्यायाधीशांनी स्वतःला एक प्रश्न तयार केला पाहिजे की निरपराध लोक जेलमध्ये आतमध्ये सडतायत आणि जे आतमध्ये काय बोंबलाला अंडा सेलमध्ये टाकायला पाहिजे ते जामिनावर कारवाईवर बाहेर आहेत. म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये असं म्हणतात लोक, इथं वकील झाले ते की 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एक निरपराध अडकता कामा नये असं आपल्या न्याय व्यवस्थेचं ब्रीद वाक्य आहे, लोकांमध्ये चर्चेचं वाक्य आहे. आता बदलण्याची गरज आहे. एक निरपराध सोडण्यासाठी 100 आरोपी जर रस्त्यावर राहत असेल तर पुन्हा हा घडणारच, तो कोणी कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळं कोपरडीचं प्रकरण झालं, तिथं सुद्धा असाच अत्याचार झाला, त्यातनं मराठा समाज पेटला, लाखोंचे मोर्चे निघले. तर कुणीतरी कोणासाठी त्याग केला म्हणून कोणाचा तरी विकास झालाय. एक कोपर्डीचं प्रकरण घडल्यानंतर जे मोर्चे निघले त्याच्यातनं आरक्षणाची मागणी अनेक मागण्या पूर्ण झाल्या. मला मी माहितीसाठी सांगतो, एससीबीसी आरक्षण लागू केलं आपण, 12,000 लोक शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी परमनंट झाले. दुसरा महत्वाचा मुद्दा 2400 MBBS चे डॉक्टर झाले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने आपण 1,61,000 लोकांना आतापर्यंत 1700 कोटी रुपये व्याज परतावा दिलाय. कोणी ट्रॅक्टर घेतलाय, कोणी गाडी घेतली, कोणी वेगवेगळे व्यवसाय केले, म्हशीचे कोंबडी टाकले. ती योजना सुद्धा मराठा महासंघाच्याच पाठपुराव्यामुळे त्यावेळेस तयार झाली. त्याची आज अशी परिस्थिती. मुलांना शिक्षणाची संधी पाहिजे म्हणून प्रोफेशनल कोर्समध्ये 50% फी ही पूर्णपणे राज्य शासनाने माफ केली. मुलींची 100% फी माफ झाली, पहिली 50% होती. लातूर परभणीच्या संदर्भात एका मुलीने एक आत्महत्या केली आणि तिने आत्महत्येची चिठ्ठीत घेऊन ठेवलं होतं की माझ्या वडिलांकडे अर्धे सुद्धा फीचे पैसे भरायला नाही. आणि ती बातमी वाचल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचा निर्णय घेतला आणि चंद्रकांत दादा पाटलांनी तो निर्णय करून मुलींची प्रोफेशनल फी 100% भरण्याचा निर्णय झाला. या 2 योजनेमुळे आतापर्यंत ब्राह्मणांपासून मारवाडी, गुजराती, मुस्लिम, मराठा या सगळ्या लोकांना 17,000 कोटी रुपये मिळाले. 17,000 कोटी. आता हे सगळं घडवताना पंजाबराव देशमुख निर्वाह बातम्या आहे. भाटघरची मुलगी जेव्हा पुणे शहरामध्ये जाते तर तिला 60,000 रुपये मिळते 10 महिने. 60,000 रुपये माहिती नाही होती. त्यासाठी एक पहिलं पुस्तक मी आणलेलं आहे. तिथे जेवढे तरुण मंडळ आहे त्या गावामध्ये वरती स्पीकर असेल वरती काढणार तर 26 दिवसाचे 26 चॅप्टर आहेत. रोज सकाळी 7 वाजता एक आणि रात्री 8 वाजता एक वाचा. हे कारण का सांगतो माहितीये का की आता भाटघरची मला समस्या सांगितली
पुनर्वसन कायदा जो 1976 ला झाला तो पूर्ण कायदा वाचलेला कोणी आहे कायद्यात? आहे कोणी नाही. सुप्रीम कोर्टाने गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये 3 निर्णय दिले. हे माहिती का कोणाला? नाही माहिती. त्यामुळं कोणती पण मागणी करताना जर आपल्याकडे त्याचं तो ज्ञान कमी असेल तर अशा प्रकारचे निर्णय राज्य शासनाने कोणत्या ठिकाणी घेतले त्याच्या पहिले फाईल करून आलं. कारण पहिलं काय आहे की नीट लक्षात घ्या, तुम्ही काय भीक मागत नाही, हक्क मागताय, बरोबर? आणि त्या हक्कामध्ये तुमच्या नुकसान भरपाई सकट हक्क मिळाला पाहिजे. मी नीट का सांगतो लक्षात घ्या. आपल्या इथं सगळ्यात जर बलात्कार आणि अत्याचार जर झालेला असेल ना तर भोर, राजगड, मुळशी, मावळ, वाई जे निसर्ग सौंदर्य असणारे तालुके आहेत त्यांच्यावर झालंय. ते विस्ताराने सांगण्याचं काय कारण आहे की ह्या भूमीने या देशाला अनेक मावळे आणि बलिदान देणारी माणसं पूर्ण देशामध्ये पुरवली. या भूमीने नीट लक्षात घ्या. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.